राज्यातील तापमानात दिवसेंदिवस मोठी वाढ होते, त्यामुळे थंड आणि शांत वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी कोकणात पर्यटक गर्दी करत आहेत। सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। कोकणातली धार्मिक स्थळं, समुद्रकिनारे आणि इतर पर्यटन स्थळं गजबजून गेली आहेत। आणि यानंतर एक अपडेट हाती येते। मुंबईतील टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विहिरी, कूपनलिका यासह पाण्याचे टँकर अधिग्रहित करणारे पाणी पुरवठा करणारी महानगरपालिकेनं एक कार्यपद्धती आखलेली आहे। अपडेट जाणून घ्यात वेदांतने आपल्यासोबत आहे। वेदांत, काय नेमकी महानगरपालिकेकडून आता कार्यपद्धती आखण्यात आलेली आहे आणि यामुळे मुंबईकरांना कशा पद्धतीने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळू शकतो? दीपक, एक तर आपण बघतो आज चौथा दिवस आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात संप पुकारला, काम बंद आंदोलन केलं आहे आणि त्यामुळे सोसायटीज असतील किंवा विकास कामं असतील त्यांना जो वॉटर टँकरने पाणी पुरवठा केला जातो तो आता पूर्णपणे बंद झाला आणि त्यामुळे गृहनिर्माण सोसायटीज असतील तिथे अडचणी निर्माण होत आहेत। त्याशिवाय खाजगी जिथे कामं चालू आहेत तिथे सुद्धा पाणी पुरवठा होत नसल्याने अडचणी येत आहेत। यामुळेच आता मुंबई महापालिका आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत आणि आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रातल्या जे विहिरी आहेत, बोर आहेत, त्याशिवाय पाण्याचे टँकर्स आहेत ते अधिग्रहित केला जाणार। म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर ताबा घेतला जाणार आहे आणि या टँकरद्वारे पाणी पुरवठा हा सुरळीत केला जाणार आहे। त्या संदर्भात त्यांनी परिवहन आयुक्त त्यासोबत मुंबई पोलीस यांना सुद्धा त्या संदर्भात सूचना केल्या आहेत आणि या सगळ्या समन्वयातनं हा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न मुंबई महापालिकेकडून केले जातील। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।